हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत असं आयुर्वेदिक तेल की जे तुम्ही मार्केटमधून घेता, पण त्याची कॉस्ट भरपूर असते. रिझल्ट असतात पण कॉस्ट भरपूर असते म्हणून आपण घेत नाही. पण आता तेच तेल जर तुम्ही घरी बनवलं त्याचा फायदा तर आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटी तुम्ही तेल बनवू शकतात. आणि परत त्याच्यानंतर तुम्हाला तर प्रोसिजर माहिती झाली तर तुम्ही वर्षानुवर्षे ही पद्धत वापरू शकता. कारण ही पद्धत आपल्याला वर्षानुवर्षे वापरत आलेली आहे. आपण आपल्या आजीकडून ऐकलं, आईकडून ऐकलं, खूप जणांकडून ऐकलं आहे. ही आयुर्वेदिक पद्धतीने जर तुम्ही तुमच्या केसांची वाढ जर करायची असेल तर ही तेल नक्कीच तुमच्या केसांना स्ट्रेंथ देते. ब्लॅक जर व्हाईट पांढरे केस झाले असेल तर ते ब्लॅक करण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर तुमच्या ज्या केसांची जर वाढ खुंटलेली असेल तर ती केसांची वाढ होण्यासाठी मदत होते. आणि आयुर्वेदिक तेल कधीही नुकसान देत नाही, त्याच्या फायदाच होतो, नुकसान होत नाही. आणि हे तेल तुम्हाला आठवड्यातून 2दा-3दा तरी वापरायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही किमान आठवड्यातून 2दा तरी लावावं. आणि हे तेल कधी पण रात्री झोपताना लावावं, कारण की ते पूर्ण केसांच्या रूट्सला जाऊन मिळतं. म्हणजे पूर्ण केसांना जर पोषण भेटलं तर तुमच्या केसांची स्ट्रेंथ वाढेल. केसांचे जे प्रॉब्लेम्स आहे, केस गळणं, कोंडा होणं, बाकी खूप जणांच्या केसांमध्ये चाई पडते, त्याच्यावरसुद्धा हे तेल इलाज करतं. आणि हे तेल नक्की वापरा, त्याच्यामुळे फायदा होईल. आणि तुम्ही जर एकदम छोटी मुलगी जरी असेल तरी हे तेल लावलं तरी फायदा आहे, कारण की याच्यात नुकसान नाही आहे. हे आयुर्वेदिक तेल आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हे तेल वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपण ह्या केसांसाठी साहित्य घेतलेलं आहे. खोबरेल तेल आहे, हिना पावडर आहे, कलोंजी आहे, तुळशीचे पानं, शतावरी मुळा आहे, शिकेकाई आहे, मेथीचे दाणे आहे, लिंबू आहे, कांदा आहे, त्रिफळा पावडर म्हणजेच आपल्याला मका, मंजिष्ठा, ब्राह्मी, शिकेकाई आणि बाकीचे आपले खोबरेल तेल आहे, एरंडेल तेल आहे. हे सगळे 1 बाय 1. सगळ्यात पहिले आपल्याला कांदा आहे ना, हा छान हे करून घ्यायचा आहे. खलबत्त्याच्या मदतीने स्मॅश करायचं, म्हणजे थोडंसं आपल्याला तो ठेचून घ्यायचा आहे. आपल्याला तो एकदम बारीक नाही करायचा आहे, पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपल्याला लोखंडाची कढई घ्यायची आहे. लक्षात असू द्या, आपल्याला हे तेल बनवण्यासाठी नॉनस्टिकची कढई नाही वापरायची, फक्त लोखंडाची कढई वापरायची आहे. यामध्ये मी खोबरेल तेल टाकलेलं आहे. खोबरेल तेलमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात, जो केसामधील कोंडा काढून टाकण्यास मदत करतात. आता ह्यामध्ये आपण आल्मंड ऑइल टाकणार आहोत. आल्मंड ऑइल काय करतात, केस मऊ होतात, त्याच्यानंतर केसांचं गळणं थांबवते, केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते आणि केस मजबूत होतात. त्यानंतर टाकणार आहे आपण ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइलमध्ये असतं विटॅमिन ए, जे विटॅमिन ए ते अँटीऑक्सिडंट आहे, ते सगळ्या गोष्टी मदत करतं. कॅस्टर ऑइल टाकलेलं आहे. त्यानंतर कांदा टाकलेला आहे, तुळशीचे पाने आणि काळे तीळ, मेथीचे दाणे. हे तुम्ही केसांच्या अकॉर्डिंग टाकायचं आहे. मी 2 ते 3 चमचे असे सगळं साहित्य घेतलेलं आहे. शिकेकाई टाकलेली आहे. त्यानंतर ही शतावरीची मुळं आहे. हे हिना पावडर आहे, जे केसांना काळा रंग मदत करते. आपण कडुलिंबाची पानं टाकलेली आहे, काळे तीळ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मेहंदी, रिठा पावडर, कलौंजी, आवळा पावडर, मका, हे सगळं 1 ते 2 चमचे टाकायचं आहे. मंजिष्ठा, ब्राह्मी, ज्येष्ठ मध पावडर म्हणजे त्रिफळा पावडर म्हणतात त्याला. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपल्याला गॅस असं स्लो फ्लेमवर ठेवायचे आहे. नंतर टाकणार आहोत कोरफड, नंतर लिंबू आणि नंतर आपल्याला लिंबू आपण असा रस पण पिळून घेणार आहोत आणि नंतर लिंबू टाकून सुद्धा देणार आहोत त्याच्यामध्ये.
आणि नंतर टाकणार आहोत रोजमेरी इसेन्शियल ऑइल. रोजमेरी इसेन्शियल ऑइल काय करते, तुमच्या केसांची ग्रोथ होण्यासाठी मदत करते. आता हे लो फ्लेमवर आपण छान करून घेणार आहोत. ही ना रिठामुळे काय होतं, रिठा आपल्या केसांच्या टाळूच्या वाढीसाठी चांगले पोषण देते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे केसांच्या वाढीसाठी, मका केस गळणे थांबवते, पांढरे होण्यासाठी वाचवते. मेथीचे दाणे यामध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटिक ॲसिड केसांना आतून पोषण देण्यास मदत करतात. आता तुम्ही बघू शकता तेलाच मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि त्याचा रंग पूर्ण उतरलेला आहे औषधाचा. आता आपण हे गाळणीच्या मदतीने आपण हे गाळून घेणार आहोत. काळे तेल केसांच्या निरोगी वाढीस मदत करतात. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिडमध्ये समृद्ध आहे. तुळशीचे पाने अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण आहे, जे स्काल्पचे इन्फेक्शन आणि कोंड्याची समस्या सोडवण्यासाठी मदत करते. कांदा काय करतो, केसांची वाढ आणि केस गळणे यापासून मदत करते. आता हे ऑइल रेडी आहे. हे ऑइल आपल्या केसांना मी ह्यामध्ये सुद्धा काढून ठेवलेलं आहे उरलेलं तेल. तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे. पूर्ण जे आयुर्वेदिक जडीबुटी आहे ती तेलामध्ये उतरलेली आहे आणि एकदम छान आता याने केस छान होणार आहे. शतावरीचे मूळ हे केस गळती रोखण्यास मदत करते. कडुलिंबाची पाने ही सारख्या बुरशीजन्य संसर्गांना प्रभावीपणे दूर करू शकतात. कोरपड केसांना मुळापासून मजबूत होण्यासाठी मदत करते. लिंबू केसातील कोंडा कमी करण्यास मदत करतो. मंजिष्ठा केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी आहे, केसातील कोंडा नाहीसा करतो. त्यानंतर ब्राह्मी तुमच्या केसांची मुळे मजबूत करण्यास आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात. त्रिफळा पावडर हे टाळूचे पोषण करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि स्प्लिट सेंट बंद करण्यास मदत करतात. हे तेल खरंच खूप छान जडीबुटी आहे. हे सगळं परफेक्ट आहे. आणि कॅस्टर ऑइल तुमच्या केसांना, कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल, हे तेल मी छान रात्रभर ठेवणार आहे आणि छान आपल्याला मॉलिश करून घ्यायचे आहे हलक्या हाताने. मी एक 5 ते 10 मिनटं छान मॉलिश करून घेणार आहे हलक्या हाताने. अशी स्प्लिट सेंडला सुद्धा मी तेल लावून घेणार आहे, कारण की स्प्लिट सेंड कधी कधी आपले ड्राय होतात. छान असं ह्या केसांमुळे तुमच्या केसांची ग्रोथ वाढते, रिग्रोथ होते. जर कोणाचं टक्कल पडायला सुरुवात झाली असेल तर ह्या केसांनी तुमचे केस छान सुरू होतात. मी तेल रात्रभर लावलं होतं आणि त्यानंतर मी वॉश केलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान वाटतात, अशी सिल्की झालेलं आहे. आणि खूप जण आणखीन एक पद्धत वापरतात. ती पद्धत म्हणजे मी लहानपणापासून ऐकलेली आहे, ती माझी आजी फॉलो करायची. म्हणजे केस जेव्हा आपण धुतो ना, तेव्हा धुतल्यानंतर परत जेव्हा तेल लावतो तर ते रूट्सला लगेच जातं आणि केस वाढायला मदत होते. पण मी आत्तापर्यंत फॉलो केलेलं नाही आहे, कारण की मला बाहेर जावं लागतं, म्हणून मी कधी ते फॉलो केलं नाही. तुम्ही घरीच असेल आणि जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की तुम्ही केस वॉश केले ना, म्हणजे केस धुतले ना, तर ते तेल लावावं, कारण की त्याने खरंच फायदा होतो. खूप जणांना फायदा झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.